सर्वांना श्री स्वामी समर्थ. श्री यंत्र माता लक्ष्मीचे आवडते यंत्र, ज्याला यंत्र शिरोमणी असे देखील म्हटले जाते. श्री यंत्र ज्या घरात असेल त्या ठिकाणी माता लक्ष्मीचा वास असतो. माता लक्ष्मी त्या घरात स्थिर असते. तिची अखंड कृपादृष्टी असते. श्री यंत्र घरात स्थापन कसं करायचं, श्री यंत्राची सिद्धी कशी करायची, यंत्राची रोज पूजा कशी करायची, कोणते श्री यंत्र घरामध्ये स्थापन करायचे. दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्याला घरात जर श्रीयंत्र पहिल्यापासून असेल तर त्याची पूजा कशी करायची, कोणती मंत्र साधना करायची, अशी सर्व माहिती असलेला व्हिडिओ मी लवकरच घेऊन येणार आहे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तर आज आपण बघूया श्रीयंत्र घरात असल्याचे फायदे काय आहेत. आपल्याला सर्वांना माहीत आहे की माता लक्ष्मी चंचल असते. माता लक्ष्मी स्थिर होण्यासाठी आपल्याला घरात तिचं वास्तव्य राहण्यासाठी श्रीयंत्र घरात असणं अत्यंत जरुरीचे आहे. व्यापार व्यवसायामध्ये उन्नती होण्यासाठी, त्याचप्रमाणे धनसंचय होण्यासाठी आपले पैसे बरेचदा कष्ट करून आपण मेहनत करून पैसे आपल्याला मिळतात, परंतु बचत होत नाही. अशा वेळेला श्रीयंत्र जर घरात असेल तर नक्की आपल्याकडे धनसंचय होईल. कर्जमुक्तीसाठी, ऋणमुक्तीसाठी, त्याचप्रमाणे वैभव ऐश्वर्य प्राप्तीसाठी श्रीयंत्र घरात असेल तर गरजेचे आहे. अर्थात मी आपल्याला पुन्हा सांगेन, आर्थिक उन्नतीसाठी सर्वात महत्त्वाचे असते आपले कष्ट, आपली मेहनत. कष्ट करावं, मेहनत करावी आणि सोबत असे जे काही उपाय असतात हे सर्व सिद्ध उपाय आहेत. आणि मग कष्टाला ज्या अशा सिद्ध उपायांची जोड मिळते, नक्की आपली उन्नती होईल, प्रगती होईल. मग तुम्ही म्हणाल कोणते श्रीयंत्र घरात असावं, तर पिरामिड, ज्याला मेरू श्रीयंत्र असे देखील म्हटले जाते, छोटे घेतले तरी चालेल, परंतु हे श्रीयंत्र प्रभावी असतं. आपल्याला जवळपास श्री स्वामी समर्थ दिंडोरी प्रणीत केंद्र असेल त्या ठिकाणी आपल्याला हे नक्की यंत्र मिळेल. किंवा ज्यांना शक्य नाही, तांब्याच्या पत्र्यावर कोरलेले श्रीयंत्र जरी घरात ठेवले तरी चालेल. आणि अगदी कागदावरती लॅमिनेशन केलेले जरी श्रीयंत्र असेल तरीही चालेल, कारण नुसतं यंत्र घरात असून उपयोग नाही. त्याची रोजच्या रोज पूजा झाली पाहिजे, त्यावर मंत्र साधना झाली पाहिजे, ते सिद्ध झाले पाहिजे आणि त्यानंतर आपल्याला त्याचे जे परिणाम असतात, त्याचे प्रभाव असतात, पॉझिटिव्ह जे इफेक्ट असतात ते दिसायला लागतात. श्रीयंत्राची स्थापना, पूजा, सिद्धी स्त्री किंवा पुरुष कोणीही करू शकतो. फक्त त्याचं मन शुद्ध, भाव पाहिजे, श्रद्धा पाहिजे. श्रीयंत्र सिद्ध कधीही करावं. श्रीयंत्र सिद्ध करण्यासाठी धनत्रयोदशी आणि लक्ष्मीपूजनासारखा दुसरा मुहूर्त नाही. लक्ष्मीपूजना दिवशी आपण जर श्रीयंत्र आणलं आणि ते सिद्ध केलं तर ते अत्यंत प्रभावी मानलं जातं. ज्यांना दिवाळीमध्ये शक्य होणार नाही त्यांनी कुठल्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी श्रीयंत्राची आपल्या घरात स्थापना करावी. जसे आपण आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात ज्या क्रिया करतो, उदाहरणार्थ जेवणे, झोपणे, हे जसे आवश्यक आहे तसे श्रीयंत्राची देखील पूजा करणे आवश्यक आहे. परंतु रोज स्नान घालण्याची गरज नसते. फक्त आपण मनोभावे हळद कुंकू जरी वाहिले, नमन केले, नतमस्तक झालो तरी पुरेसे आहे. महिलांच्या बाबतीत असेल तर सुतक किंवा मासिक धर्म असेल तर ही सेवा नाही केली तरी चालेल. तर भेटूया अशाच नवीन माहितीसोबत. श्री स्वामी समर्थ.